उमरगा तालुक्यातील जागतिक महिला दिनानिमित्त मराठा सेवा संघ आणि जिजाऊ ब्रिगेड धाराशिव यांच्या वतीने नाईचाकूर येथे 9 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजता राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्कार वितरण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष श्रीमती रेखाताई पवार ह्या होत्या। या कार्यक्रमाला मराठा सेवा संघाचे विभागीय संघटक भास्कर वैराळे, मराठा सेवा संघ जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब माने, जिल्हा कार्याध्यक्ष सतीश पवार, उमरगा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी, संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष अण्णासाहेब पवार तसेच माडज येथील पत्रकार दिनेश पाटील आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी समाजासाठी नाविन्यपूर्ण आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक, प्रशासकीय, कृषी, क्रीडा आणि उद्योजकता क्षेत्रातील महिलांना राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। सन्मानित महिलांमध्ये भाग्यश्री देवकते, ग्रामपंचायत अधिकारी, पंचायत समिती उमरगा, प्रज्ञाताई देडे, ग्रामपंचायत अधिकारी, पंचायत समिती लोहारा, सोनाली भंडारकर, ग्रामपंचायत अधिकारी, पंचायत समिती औसा, सरिता खाडपे, ग्रामपंचायत अधिकारी, पंचायत समिती रेणापूर, दीपा जगताप, ग्रामपंचायत अधिकारी, पंचायत समिती रेणापूर, सुमन बालाजी पवार, महिला उद्योजक नाईचाकूर, पार्वती जगन्नाथ चव्हाण, महिला हॉटेल उद्योजक नाईचाकूर, ज्योती संतोष इंगळे, महिला कृषी उद्योजक नाईचाकूर, शांता अक्का लुटे, वृद्ध महिला हॉटेल उद्योजक नाईचाकूर, अनिता बालाजी पवार, महिला उद्योजक नाईचाकूर, मयुरी पैलवान, महिला कुस्तीपटू उमरगा तसेच विदर्भ कन्या शाहीन पटेल, सुलतानपूर तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा यांचा समावेश होता। सर्व सन्मानित महिलांना प्रशस्तीपत्र, ट्रॉफी आणि जिजाऊंचे चरित्र देऊन गौरविण्यात आले। कार्यक्रमात गावातील महिला बचत गटांच्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या महिलांचाही यावेळी सन्मान करण्यात आला। कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून ग्रामपंचायत अधिकारी शुभांगी वाघमोडे यांनी महिलांच्या सक्षमीकरणाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले। यावेळी भास्कर वैराळे, पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी, अण्णासाहेब पवार तसेच भाग्यश्री देवकते यांनीही मनोगत व्यक्त केले। अध्यक्षीय समारोप रेखाताई पवार यांनी केला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्यवतीताई इंगळे यांनी केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उमेद महिला बचत गट तसेच नाईचाकूर येथील ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले। जीटीव्ही मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज